सर्व राज्यभर प्रसिद्ध असणारी जामखेड तालुक्यातील नान्नज येथील आषाढी रथयात्रा उत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्यामुळे हा रथयात्रा उत्सव सुखसमाधानाने आणि कुठलाही अनुचित प्रकार न होता शांततेत पार पडावा यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आणि पोलीस टीमच्या वतीने नान्नज ग्रामपंचायत या ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक घेऊन शांततेचे आवाहन करण्यात आले। जामखेड तालुक्यातील नान्नज या ठिकाणी आषाढी पौर्णिमेस होत असलेल्या रथयात्रा उत्सवानिमित्त सर्वत्र शांतता तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहून हा रथयात्रा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नान्नज दूरक्षेत्रचे प्रमुख इंचार्ज संजय लोखंडे, पालवे दादासह इतर पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ, सरपंच महेंद्र मोहोळकर तसेच नान्नज गावचे सुपुत्र तथा आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे, पत्रकार तथा ग्रामपंचायत सदस्य लिकायत शेख, पत्रकार समीर शेख, फारुख शेख, नंदू परदेशी, ग्रामसेवक पवार, तलाठी प्रीतम खाडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि सांस्कृतिक मंडळाचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ठीक 11 वाजता शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। यावेळी ग्रामपंचायत, गावकरी आणि स्थानिक पत्रकाराच्या वतीने पोलीस निरीक्षक चौधरी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। तर पोलीस निरीक्षक चौधरी यांनी ग्रामस्थांच्या सूचना ऐकून सर्वांना मार्गदर्शन करत शांततेत रथयात्रा उत्सव पार पाडण्याचे आवाहन केले। ही जी वाईट रूढी परंपरा कुठेतरी थांबवली पाहिजे किंवा त्याला कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे। पूर्वी रात्रभर चालायचे, परंतु माननीय सुप्रीम कोर्टाने काही जजमेंट दिलेत, त्याचं बंधन आपल्यावर आलं, कायदा झाला। तर 10चा टायमिंग आपण ठेवलेला आहे, सुप्रीम कोर्टाने ठेवलेला आहे, मी नाही ठेवलेला। त्याचं पालन नक्की होईल ही अपेक्षा आहे सर्वांकडून। आणि साजरा हा सण उत्सव साजरा करताना कुठेतरी आपल्या मुलाबाळावर, आईवर, बहिणीवर वाईट परिणाम होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी। बऱ्याचदा असं होतं की लहान मुलांची आचरणशक्ती फार चांगली असते, लक्षात ठेवा। जे वडील करतात ते मुलगा करतो, आणि आपण जर वडिलांनी जर मुलासमोर नर्तकीवर पैसे वाढवून टाकले तर त्या मुलाच्या मनावर काय परिणाम होईल हे तुम्हीच विचार करा तुमच्या ह्याच्यात। वडील बिडी पेत असतील तर मुलगा ते थुटकं पितो, परंतु आचरण करतो, शिक्षण त्याला घरातून मिळतो। की आमच्या यात्रे उत्सवामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला नाही, कुठल्याही कार्यकर्त्याने दुसऱ्या मंडळाच्या अध्यक्षाला मारलं नाही। आमचं गाव, आमचे सर्व कार्यकर्ते ही यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी वचनबद्ध असतात, कटिबद्ध असतात। ते सर्वजण चांगल्या प्रकारे नियोजन करत असतात, आलेल्यांचं स्वागत करत असतात। जर एखाद्याला जास्तच थोडा उत्साह आला, अतिउत्साह येतो, त्यावेळेस त्याला सुद्धा वाटं लावण्याचा कार्यक्रम केला जातो। परंतु साहेब, या ठिकाणी बाहेरगावून जे लोक येतात ते ग्रुपने लोक येतात, गाड्या घेऊन येतात, गाडी रेस करतात। त्या ठिकाणी मग आमच्या लहान मुलांच्या ग्रुप असतात, महिला भगिनी असतात, आणि त्या ठिकाणी थोडासा काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न गावातल्या नाही तर बाहेरच्या लोकांकडून केला जातो। ही यात्रा निर्विघ्न आणि शांततेने पार कशी पाडली जाईल हा पोलीस प्रशासनावर खऱ्या अर्थानं ताण असतो। तर निश्चितच साहेबांचा कामाचा अनुभव गाढा आहे, त्यांनी अनेक ठिकाणी चांगलीच कामं केलेली आहेत। आणि आपण पाहतोय ते नियुक्त झाल्यापासून तालुक्यात अनेक प्रकारचे अवैध धंदे असतील, इतर काही कामं असतील, या संदर्भात त्यांनी सपाटा लावलेला आहे। आणि तालुक्याला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न तसे झालेले आहेत। आता पुढील काळात आपल्या सर्व ठिकाणी, सर तुम्हाला एक यात्रेचं स्वरूप सांगतो, या ठिकाणी रथयात्रा असती, रथाची एक मिरवणूक काढली जाते आणि सर्वात एक संवेदनशील भाग म्हणून नृत्यांगना त्याच्यापुढे नाचलेला असतात। आणि आमच्या सुसंस्कृत संस्कृतीचा एक भाग आहे की घुंगरू वाजल्याशिवाय पाऊस पडत नाही। त्यामुळे आमचे जे प्रेक्षक आहेत ते घुंगरू जास्त वाजवण्याचा नादात जास्त असतात। मग कदाचित भक्तिमय रूपाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं, कदाचित ते वाहवले जातात, आणि अनेक स्वरूपाचे त्यांचे जे काय खेळ असतात त्या खेळाच्या माध्यमातून कुठंतरी कधीतरी नकळत कायद्याचा भंग होण्याची शक्यता असते। त्यामुळे माझी एक विनंती असेल की जे जे नृत्यांगनाचे डाव करणारे आहेत त्या प्रत्येक डावाला परवानगी देताना तशा पद्धतीच्या सिच्युएशन तुम्ही दिलं पाहिजे
त्याला तशा पद्धतीच्या कायद्याच्या संहितेत बांधून घेतलं पाहिजे. आणि राहिला दुसरा प्रश्न म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे आपला, की एवढ्या टायमिंगपर्यंत ते वाजलं पाहिजे, एवढ्या टायमिंगला ते बंद झालं पाहिजे. आता काय होतं, भावनेच्या भरात आम्हाला नाद आहे, आमच्या आम्हाला चंग आहे, ढोलकं तुंतुनं वाजतंय, साज सजलेला आहे, घुंगरू वाजतंय, माणूस भावनिक होतो. आणि त्या भावनेच्या नादात कधी कधी कायद्याचा समोर माणूस आला तर त्याला विसरण्याचा प्रयत्न करतो. पण तो एक यात्रेचा भाग असतो, तसं त्याला समजून घ्या, त्याला समजून सांगा. शक्यतो कुणावरही गुन्हे दाखल न करता कशा पद्धतीने शांततेत यात्रा पार पडेल हा एक पोलीस प्रशासनानं भाग त्यात घेतला पाहिजे. आमच्या सर्वच मंडळाची लोक एवढे नादिक असतात, प्रेमळ असतात आणि पैसे देऊन ते खर्च करून तेवढा केलेला असतं. प्रत्येक गल्लीमध्ये एक एक डाव असतो, त्याच्यामध्ये 2-4 म्हणजे एक पार्श्वभूमी तुमच्या लक्षात यावं म्हणून सांगतोय. नृत्यक असतात, त्या नाचतात, मग त्या आमचे सगळे सोयरे आया बहिणी सगळे एकत्र त्या ठिकाणी ते बघत असतात डान्स. नंतर पुढच्या गल्लीत असतं, मग हे रात्रीच्याला मार्गक्रमण चालू असतो, हा डाव बघायला तो डाव बघायला. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनाची तरी बारीक कणकरडी नजर लागते. कारण ज्यावेळेस काही गुन्हा फिना काय घडत असेल तर अशाच प्रकारातून घडत असतो. आणि नागरिक सुद्धा तुम्हाला सगळे सहकार्य करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.